कोणी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंतातुर भरताना मुनी सत्वर काय कपिंद्र बोलिल। भगवान प्रभू रामचंद्रांची चरणी नमस्कार। तुम्हा सर्व श्रोते माय बापांची चरणी नमस्कार। 6व्या अध्यायाच्या उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे। मला वाटतं ही 5 वाजे तो चल द्यायचे आणि पुढचा 5 ते किती का ठेवणार काय करायचे। आमच्या गाव जवळ आहे, विषय इथपर्यंत आलेला आहे। हनुमानजीला भरत राजा विनवायला लागले, जेवून जा। जेवून जाण्यामध्ये हनुमंताचा घाटा नाही, उलट फायदा आहे। कारण संतांच्या घरची अन्न घ्यावे बळेची मागून। तरी पण परिस्थिती जेवण्याची आहे का नाही हे महत्वाचं आहे। परिस्थिती जेवण्यासारखी नसेल तर त्या दिवशी उपाशी मेलेलं परवडलं, पण जेवत बसायचं नाही। सासरवाडीत बी गेलो असलो साहेब आणि जर मातीला गेलो असलो तर तिथं जेवत बसायचं, मग उपाशी मेलं तर हरकत नाही। का तर जेवण्याची परिस्थिती नाही। तसं हनुमानजीला चिंता लागली, जेवण्याची तर परिस्थिती नाही आणि ह्यानी तर जीवन जा म्हणालेत, मग काय करावं। श्री रामानुजा तुझे वचन सर्वता अनुलंघे पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान अवधारे। तुमचा शब्द उल्लंघन करता येत नाही बरं का, संतांचा शब्द उल्लंघन करायचाच नसतो। संतांची पायी हा माझा पायी शब्दाला जर फिरवलं तर पायी शब्दाचा अर्थ पायी नाही बरं का। याला जर थोडं चिंतनीय फिरवायचं म्हणलं तर संतांचे पाये ज्या वाटेने गेले त्या वाटेवर आमचा विश्वास आहे। येणे मार्गे चालू जाता मग न पडे गुंता कोठे काही, किंवा पायी या शब्दाचा अर्थ आहे संतांनी दाखवलेला मार्ग बोललेला शब्द उल्लंघन करायचं। मग संतांचं उल्लंघन मला करता येईना आणि जेवायसारखी परिस्थिती नाही। माझ्या मनात एक शंका आहे, म्हणले कोणती शंका। मित्र पडला विसंज्ञ नाही घेतले जीवन, येथे मी करिता भोजन त्याचे दूषण राम भजने। सौमित्र पडला विसंज्ञ, लक्ष्मण मूर्छित पडलेला आहे, नाही घेतले जीवन पाणी पेला नाही। बरोबर आहे की दोन्ही शब्दाचा अर्थ। लक्ष्मण मूर्छित पडलाय, पाणी पेला नाही। लक्ष्मणानं पाणी सोडून किती दिवस झाले, मग रात्रपासून पिल्ली म्हणून सांगावं तर का म्हणाला आम्ही नाही झाले का नाही 14 वर्ष। 14 वर्षात पाण्याचा थेंब पेला नाही। यांनी काय म्हणाले, विसंज्ञ पडला म्हणून पाणी पेला नाही। आणि सांगण्यासारखं नाहीये, 14 वर्षापासून सोडलेलं आहे, पण सांगण्याचं कारण सांगतोय का। 14 वर्षापासून लक्ष्मणानं पाणी सोडलं असेल, पण लक्ष्मणासाठी रामानं पाणी सोडलं नाही। पण रात्री लक्ष्मणाला शक्ती लागल्यापासून राम बैसला सचिंत भार शोकाकुलित विषाण दुखे तळमळीत मजची इथं आहार केले। रात्री लक्ष्मणाला शक्ती लागल्यापासून रामानी पाण्याचा थेंब पेला नाही। रामानी पाणी पेलं नाही, आपण कसं प्यावं म्हणून काही वानेरानं पाणी पिलं नाही। आणि तेवढ्याच सगळ्याला उपवाशी ठेवून मला जेवत बसणं बरं दिसत, ही अडचण सांगितली। आणि वरून म्हणले, महाराज तुमच्यासारख्याच्या घरून तसं बी जाणं बरोबर नाही, आपण मधली वाट काढू। स्वामी भरता विनंती ऐक माझं द्यावे चरणोदक संभावना सकाळी तेने देख। एक काम करा, तुमच्या पायाचं चरण तीर्थ मला द्या। तीर्थ दिलो की तुम्हाला तीर्थ दिल्यामुळं जीव घातलेल्याचं समाधान आणि मला तीर्थ मिळाल्यामुळं जेवलेल्याचं, याला म्हणा संभावना। सगळी संभावना म्हणजे देणाऱ्याची घेणाऱ्याची भावना एक पावत, नाहीतर आता देणारे हात आकडालेत आणि घेणारे लांब आलेतच। त्या गावाला खपतय का ह्याचा बी विचार नाही। जरा संभावना म्हणजे दोघांची भावना एक झाली पाहिजे। तसं तुम्ही जीव घातलेला आनंद तुम्हाला आणि जेवलेल्याचा आनंद मला होईल, ही एक बाजू झाली बरं का। दुसरी बाजू सांगतो, तुमच्यासारख्या महात्म्याचं तीर्थ मला जर मिळालं तर मी काय काय करीन। तुझे चरणा तीर्थ घेता विजयी होईन सर्वता, सौमित्रा उठवीन तत्वता तुमचं तीर्थ मिळाल्यावर जाण्यात यश, लक्ष्मणाला उठवण्यात यश,
रावणाला मारणे, अजून काय काय? भवनी राम राजाचे गुडे तुटले, देवांचे बांधावळी, सीता सोडून तातडी येथे रोकडी. राम राजाची गुढी उभा करण्यात यश, देवलोकांचा बंदीखाना सोडण्यात यश, सीतेला मुक्त करण्यात यश येईल. कशामुळं? ही ध्यानात ठेवा. ही आमची संतांच्या चरणामृतावर असलेली श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेला तुम्ही वकील लोकांना अंधश्रद्धा म्हणू नका. आणि जर असले विद्वान लोक ह्याला अंधश्रद्धा म्हणत असतील तर तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा बाजा वाजवल्याशिवाय आम्ही, ही आमची श्रद्धा आहे संतांची पायी. तुमचे चरणतीर्थ मिळालं, सगळं करण्यामध्ये यश येईल, म्हणून चरणतीर्थ द्या असा हनुमानजी विनवला. म्हणून चरणी ठेविला माथा, तव भरत म्हणे मागुता, काही विणवेण कपिनाथा, ते तत्वता ऐकावे. भरत राजा म्हणले ठीक आहे हनुमानजी, तुम्ही म्हणाल तसं, पण माझी एक विनंती आहे. राम दर्शनाचे तबवत झाले उत्कंठित आज्ञा, काही मत चाले ना. माझा देह नंदीग्राम मध्ये आहे पण चित्त नाही. कधी कधी देह एका जागी असते आणि चित्त एका जागी असते. तुमचं नसल, पण 4:30 वाजलेत अजून बी आलेत, म्हणजे आलेत का नाही की चित्त जाईल का नाही तिकडे, न तर दिलेल्या टायमाच्या पुढे गेलं. माझा देह नंदीग्राम मध्ये आहे पण चित्त नाही. चित्त कुठं आहे? लागला टकळा आता इथं रामाचा, मला टकळा लागलाय रामाचा. देह नंदीग्राम मध्ये आहे पण चित्त रामापाशी आहे. रामाची आज्ञा नाही म्हणून मला इथून हलता येत नाही. माझ्यासाठी तुम्ही एक काम करा. कोणतं? तुझा सवे देईन त्यावरी करी आरोहण, माझ्या वरच्या लोटांगा. तुमच्या सोबत एक बाण देतो, त्या बाणावर बसा, तिथं जा, एवढा करा उपकार. सांगा देवा, इतुके कृत कृत्य झालो तुझे निसनात, तू कृपाळू श्राम भक्ता म्हणून आता रक्षा. एवढं केलो की कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय करा म्हणलेत? ऐकायला का बघायला बरं का? मी बी काय करा म्हणलेत? मी बाण देतो, बाणावर बसा आणि तिथं माझा नमस्कार सांगा. मला सांगा, तुमच्या पॉइंट मध्ये बाण देतो म्हणण्याच्या माग असं असू शकतंय, असं निघेल का नाही की हनुमंताला ओझं व्हालंय म्हणून मी बाण देतो असं भरत राजा म्हणालेत, असा अर्थ निघेल का नाही? निघते का नाही? मग हे आक्षेप काढून घेण्यासाठी पुढची ओवी आहे. ऐका आता. श्रीराम नाम स्मृतात तुझं श्रवण आहे सर्वता जाणून माझ्या राम नाम चिंतनाच्या पुढं तुम्हाला पर्वतच काय पृथ्वी नेऊ शकता. मी तुम्हाला ओझं व्हालय म्हणून बाण देत नाही, फक्त माझी आठवण करून देण्यासाठी म्हणून बाण द्याला. त्या बाणावर बसा. कोण्या भरत वचन हनुमंत विस्मयापन्न, कोण उलंगी तुझे वचन म्हणून तुमच्या शब्दाच्या बाहेर कोण गेले? तुम्ही म्हणाल तसं. वाचेसी पडिले महामौन राहिला, दोन्ही कर जोडून येरे चापे सजून या गुण सीते बाण लाभिल. वाचेशी पडले महामौन. महामौन पडणं म्हणजे बोलणं बंद होणं. आणि काही काही गोष्टी अशा आहेत की मौन धारण करणं म्हणजे बोलणं सुरू होणं. दोन्ही बी अर्थ काढून दाखवतो मी. ज्ञानदेवा मौन. आता मौन म्हणल्यावर जपमाल चालू आहे की नाही? मौन म्हणल्यावर जपमाल चालू आहे की नाही? म्हणजे तिथं मौन धरलं की जपमाल चालू, म्हणजे बोलणं चालू झालं. महामौन शब्दाचा अर्थ एक भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी एका ओवीत टाकलाय. मी ते ओवी सांगून त्याचा अर्थ एक इथल्या प्रसंगापुरतं सांगून पुढे जातो. अखंड रामनामाचे चिंतन या नावे महामौन. ज्याचं अखंड चिंतन चालू आहे त्यानं महामौन धारण केलेला असतो. मग वरलं बोलणं बंद झालं आणि मनात चिंतन चालू, म्हणून वाचेशी पडले महामौन. राहिला दोन्ही कर जोडून, दोन्ही हात जोडले आणि भरत राजाला म्हणाले, तुम्ही म्हणाल प्रेमी बांधला कपिनाथ सर्वता काय ना चले मत बैसे पर्वत बाणाग्रे. प्रेमानं बांधा माणसाला, प्रेमानं. जग जिंकायचं आहे, प्रेमानं जिंका. आणि सगळ्यामध्ये जिंकण्यासाठी मोठी वस्तू कुणाची कोणती असेल तर प्रेम आहे. अहो प्रेमानं किती जिंकू शकते सांगू का तुम्हाला? उगं विनोद म्हणून सांगतो, ह्याला इकडे धरू नका बरं का. विनोद म्हणून सांगतो, माय लेकराचं प्रेम लई का नवरा बायकोचं लई? माय लेकराचं प्रेम कमी दाखवाले तर बायकोच्या प्रेमानं जिंकायला शिका. जिंकलं की नवरा माझ्या मुठीत ग. पण कशाने जिंकावं लागतंय? पैशानं का?
नाही ना. मग प्रेमाने हनुमंताच्या पायाला बांधलं होतं, ते बंधन तुटलं. आता हनुमानजी जायला निघाले, काय केले? प्रदक्षिणा मना घेतले चरणतीर्थ मागून बाणी करता आरोहण येरे संधान योजिले. शांपाटील ऐका, उजवी प्रदक्षिणा केली, घेतले चरणतीर्थ मागून, चरणतीर्थ घेतलं, प्राशन केलं. तीर्थ हे पर्वतावर शिंपडण्यासाठी, तीर्थ हे प्राशन करण्यासाठी आहे. तीर्थ कुठं शिपडायसाठी नाही. आणि पिणं झाल्यावर आपल्याला सद्बुद्धी यावं म्हणून डोक्यावरून हात फिरवतात. पण खरं चरणतीर्थ कशासाठी आहे? पिण्यासाठी. काही जण म्हणतात ते डोंगरावर शिपडलं म्हणून त्याच्यात औषधीमध्ये काहीतरी यावं म्हणून. नाही, फक्त प्राशन केलं. आता थोडं जबाबदारीनं बोलतो, ही संस्कृती आहे. मी एक वाक्य बोलतो, राग येऊ देऊ नका, फक्त एक वाक्य बोलतो. पटलं स्वीकारा, नाही पटलं आमच्या दुकानला पाठी आहे, मला न पटलेला माल परत घेतला जाईल. श्याम पाटील तुम्हाला कळलं ती भाषा वापरतो बरं का. 100 डिग्र्या जरी मिळवला असला, अति उच्च पदवी जरी झाला असला, अनेक पदव्या जरी मिळवून शिक्षण घेतलं असलं, आणि त्याला जर मायबापच सांभाळावं लागतं हे कळत नसेल, तर माझ्या दृष्टिकोनातून ते सगळ्या जगातला मूर्खातला मूर्ख आहे. तुमचं म्हणणं काय सांगा. मग शिक्षण महत्वाचं नाही, शिक्षणाबरोबर संस्कृती, आणि ज्याच्या अंगात संस्कृती आहे ते किती शिकला तरी मायबापाला विसरणार नाही, असं मला वाटतंय. तुमचं तुम्ही आता बाकी सांभाळून घ्या बरं का. म्हणून हनुमंतांनी संस्कृती राखली, उजवी प्रदक्षिणा केली, नमस्कार केला, चरणतीर्थ घेतलं, प्राशन केलं, आणि आता बाणावर बसण्यासाठी तयार झाले. काढून एका नाडीवरी बैसविला परवडे, कोणी जोडून झळाडे, बाण प्रौढी सोडीला. भरत राजाने कानापर्यंत काना डोळली, बाण प्रौढी सोडीला. प्रौढी म्हणजे शक्तिशाली, प्रौढी म्हणजे हे बळ लावून. मी एवढंच बोलतो, आम्ही विनोदानी बोलतो, बिन पेट्रोलिंग बिन ड्रायव्हिंग बाण होता म्हणते. नाही हो, भरतानी ह्या बाणाला जे पेट्रोल घातले ते कुण्या खाणीतून जन्माला येणार. 14 वर्ष रामाची अखंड सेवा केलेल्या सेवेचं फळ त्याच्यावर आहे. म्हणून इथून सोडलं की तिथंच मागल्या अध्यात म्हणलेत का नाही, इथून बाण सोडला की तिथं बाण तुझं सभी देईन त्यावरी करी आरोहण, हे इथला शब्द आहे. आणि तिथं एक आहे बर, तुझं उशीर होईल जरी तरी पर्वत बाणाग्री बैसवनिया राम शरी, माझ्या नाही राम शरी क्षणा माझारी पाववीन. किती वेळात पावचती करतो म्हणलेत. मग एका क्षणात पावचती करायला बाण लोखंडाचा लागेल का सत्वाचा लागेल? मग हे सत्वाचं बळ त्याच्यावर आहे. म्हणून बाण प्रौढी सोडला पण मुख्यानं नाही. करून या रामस्मरण भरते सोडला, निज बाण कपे करून या रामस्मरण गगनीस बाण उसळला. दोघांनी रामनामाचा जय जयकार केला, आकाश मार्गाने निघाले. हनुमान जाता गगनात गगनाव गेला कलकित दिव्यात तेज अद्भुत तेज भास्वत अच्छा दिशा दाखवून जातोय का. हनुमानजी आकाश मार्गात गेले, चौकून उजेड पडला. गगनाव घे लखलखीत म्हणजे चौकून उजेड पडला. अजून दिवस निघाला, कशाचा उजेड पडला? येते वेळेस काय होतं, तळी अंधार प्रकाश माता, खाली अंधार होता वरी उजेड होता, बरोबर आहे की. आणि आता काय लिहिलंय, गगन अवघे लखलखीत म्हणजे चौकड उजेड पडला. कशाचा उजेड पडला? एकानं म्हणले बाणाचा. मग जाते वेळेस मी भरताना बाण पाठविता होताच की पायाला, उजेडात आले म्हणायचं. खाली खाली अंधार वरी उजेड का म्हणले? बाण पाठविताच की. मी इशाऱ्याने एवढं सांगून जातो, भरताच्या मनामध्ये विकल्प निर्माण होऊन विकल्पित जे अंधकार निर्माण झाला होता की इंद्र असावा, हा अंधकार निघून मग आता माहित झाले की ही कोण आहे, कुठं जाणार आहे. म्हणून हा ज्ञानाचा उजेड आहे. निघाले आकाश मार्गाने हनुमानजी रामनामाचा बुबुकार करून निघाले. इकडे सुरवरी स्वर्गी ताटल्या फेरे पुष्पवृष्टी सुरवरी केली श्री कपीच. हनुमानजी निघाले, देव लोक फुलाचा वर्षाव करू लागले हनुमंताच्या डोक्यावर. देव फुलाचा वर्षाव करायला आजही फुलाची परडी घेऊन उभे आहेत. देवानी फुलांचा वर्षाव करावं असं वागणारा कुणीतरी निघाला, आणि निघाला तर देव फुलाचा वर्षाव करतातच. काल परवा एकाने केलंय, आणि त्याला प्रत्यदर्शी बघणाऱ्यांनी काव्यबद्ध केलंय. मी तेवढंच सांगतो बरं का, त्यांनी बघून सांगितलेलं आहे, आणि बघून सांगितलं म्हणजे खोट नाही. विमानाची दाटी
पुष्पाचा आणि स्वर्गाहुनी देव कुणाच्या अंगावर? हे वर्णन कुणाचं आहे? माऊलीचं आहे. माऊलीच्या अंगावर टाकली का नाही? काल परवा 700 वर्षापूर्वी. मग आज तुमच्या अंगावर का टाकणार नाहीत? टाकतेत बाबा. फुलाचा वर्षाव देवानी कराव असं काम करणाऱ्याचं टाकतेत. अहो देवानी करावं अशाच असलं काम नका करणार. माणसानी वर्षाव करावं असलं तरी काम करा. माणसानी फुलं टाकावं असलं तरी काम करा. देवाचा जाऊ द्या, लांब राहू द्या. असं काम करणारा विनोद मग सांगू का, इकडे धर्म का बरं का कुठेच. सध्या एक नेता आहे, मी नाव घेतलं तर कुणालाही त्याचं दुःख वाटणार नाही, आनंदच वाटल, स्वाभिमान वाटेल बरं का. नितीन रोडकरी. त्याचं नाव गडकरी आहे पण त्यानं खरं काय काम कोणतं कराले? रोडकरी. किती रोड केले मला माहित नाहीत. 11 वर्ष झाले जवळपास. समजा 11.5 वर्षामध्ये किती रोड केलेत मी ते सांगणार नाही. मी एवढंच म्हणतो, हात जोडून विनंती करतो, मोदीजी या आमच्या नितीन गडकरीला रोडकरीचं खातं काढून घेऊन जर तळेकरी खातं दिलो तर माझ्या भारतामध्ये 5 वर्षात कुठलाही इतभर शेतकऱ्याचा जागा कोरडा राहणार, एवढं त्यानं तळे केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. मग असं काम करणाऱ्याच्या अंगावर फुलांचा वर्षा. वाचे गायन सिद्धांचे जय जयकारे गर्जन देवांगणाचे नर्तन कथेचे गर्जन निज हनुमानजी निघाले. देव लोकाला, स्वर्गातल्या लोकाला आनंद झाला. विजय झाला कपिंद्र. आता उठविले सौमित्र निवटून राक्षस भार. श्रीराम हनुमानजी झाले, बंधन तोडलं प्रेमाचं. हे विजय आहे बरं का. तिथे युद्ध नव्हतं, विजय झाले. हनुमानजी येणार आणि आमचा बंदीखाना. तेल देवांची बांधावडी नृत्य करते तातडे स्वर्ग उभवणी गुडे जय जयकारे करतात. कुणाला कशाचं? आमचा बंदीखाना मोकळा होईल. देव लोक जय जयकार करू लागले. स्वर्गी हर्षिता सुरगण वेगी जात असे वायू नंदन आकाश मार्गे शोभायमान क्षणे गमन दिगंत. निघालेत हनुमानजी. यायला वेळ लागणार आहे हो. अजून 12,04,040 कोस अंतरातला उगं थोडासा कटलाय. अजून बराच वेळ लागणार आहे. राहू द्या तिथंच त्यांना. आता त्यांना राहू द्या तिथंच. आमच्या एकनाथ महाराजांचे कौशल्य बघा. हनुमानजी 3ऱ्या अध्यायामध्ये औषधी आणायला उडी मारले की एकनाथ महाराजांचा कॅमेरा हनुमंता संकटच निघालाय. ते काय काय केलेत काय काय नाही इथपर्यंत आलाय. बरोबर आहे की. आता तिकडला कॅमेरा एकनाथ महाराजांनी बंद केला आणि इकडला चालू केला. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला राम रडत बसले होते. हनुमंतांना औषधी आणतो म्हणून समजूत घालून निघालते. तेव्हापासून रामाचं काय चाललंय आम्हाला माहित. आता इकडे आहे का येरीकडे रघुनंदन वा झाला अत्यंत उद्विग्न. सावध पर्या सावधपण मार्ग निरीक्षण मांडले. इकडं बघा राम सावध आहेत पण असावधपणाचं लक्षण आणलं आणि उत्तरेकडे तोंड केले. आपल्या मनाला म्हणा किंवा सुग्रीवा सहित वानराला काय म्हणाले? का पानयचे कपिनंदन का लागले विलंबन न कळे काही झाले विघ्न राक्षसी सळून मारेल. काय झालं असेल रे? अजून का हनुमानजी आला नाही? का लावले विलंबन? का उशीर केलाय? उशीर केलाय का? दिलेला टाइम सांगतो. सूर्योदय न होता पहावो आणावा औषधी समुदावो. दिवस निघण्याच्या अगोदर औषधी आणा म्हणलेत. बरोबर आहे की. अजून दिवस निघायला 4 तास बाकी आहेत. हनुमानजी आले तेव्हा 3 तास, पण अजून 4 तास बाकी आहे. राम म्हणालेत का लागले विलंबन? उशीर का झाला? झालाय का म्हणाला मी. मग का म्हणाले उशीर झालाय का? नाही. त्याचे 2 कारण सांगतो. एक कारण सांगतो, अतिशय दुःखात अतिशय सुखामध्ये रात्र दिवस असो मोठा राहतो. माणसाचा वेळ जात नाही म्हणून उशीर झाल्यासारखं वाटाले. हे एक जनरली कारण आहे. आणि 3रं कारण सांगतो, हनुमानजीला दिलेला टाइम वेगळा आणि हनुमानजींनी दिलेला टाइम वेगळा आहे. हनुमंताला दिलेला टाइम आहे दिवस निघण्याच्या अगोदर औषधी आल्या पाहिजेत. बरोबर आहे की. पण हनुमंतानी एक रामाला टाइम दिलाय. मी ओवी सांगतो बघा टाइम दिलाय का नाही. ओवी सांगतोय का? स्वामीस एवढी कोण चिंता दिव्य औषधी समजता मज सारिका दूत असता क्षणार्धता आणि किती वेळात आणतो म्हणले? मग अर्ध्या क्षणात आणतो म्हणलेला बाबा
अर्धी रात्र उलटून गेली आहे, का बरी आला नसल? सगळा पर्वताचे चुकला आणखी पर्वतांतरासे गेला की वा. जाता मार्गाची भोलला वेडावला कपिंद्र. दिवसा ढवळ्या माणसं जर घराकडे आले तर वाट चुकून दुसऱ्याच्या घरात चाललेत. नाही, मी काल एक व्हॉट्सअपवर ऐकलो, एक आपल्या घरला निघाले ऑफिसमधून आणि घराकडे येता येता कळाले काय बघाले, ते बघत बघत शेजाऱ्याच्या घरात गेले. तिने बी बघत 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 तांब्यावर पाणीवर आणून द्याले मग त्याला. कुणाला? आता तेवढ्यात मालक आल्यावर काय होईल, जाऊ द्या, मी तिकडे जायचं नाही, मला सोडून द्या. पण दिवसा ढवळ्या माणसं जर पाठवले तर नीट जायना गेलेत. मग मी तर रात्रच्या पाठीवला पर्वत चुकून गेला असेल का, दुसऱ्या पर्वतावर गेला असेल का डोळा लागला असेल का, काय झालं असेल? निट्ट त्याची गेला पर्वत ठाकीला औषधी नोळकेची महिला की डोळा लागला जाणारच नाही. या जगामध्ये हनुमंता एवढा विद्वान जन्माला आला नाही, येणार सुद्धा. बुद्धिमतान वरिष्ठम, आणि विद्वान असणं महत्वाचं नाही. वकील साहेब, मी एक वाक्य बोलतो, जरा ध्यान लावून ऐका. रावणा एवढा विद्वान माग झाला नाही, पुढे होणार. मान्य आहे तुम्हाला? रावण अतिशय विद्वान होता, मान्य आहे की सगळ्याला? आता माझं वाक्य आहे का? महत्वाचं हे नाही रावण विद्वान होता, महत्वाचं हे आहे की विद्वान सुद्धा रावण व्हालेत. एवढा विद्वान सुद्धा आचरणामध्ये घसरला, आणि ज्या दिवशी घसरला त्या दिवशी आमच्या डोक्यातून उतरला. त्यानं किती बी शिकला असला तर आम्हाला देणं घेणं. पण हनुमानजी कधी आचरणातून घसरलेत का? नाही ना. मग बुद्धिमतान वरिष्ठम, दुसरीकडे जाणार नाही, नीट तिथंच गेला असेल, औषधी शोधायला लागला असेल, सापडल्या नसतील, कुठंतरी डोळा लागला असेल. एक मन म्हणाले, दुसरं म्हणाले असं बी होईना. राक्षस कोणीने मला ते तर ती माया केली, बहुता गोवून पडला हनुमंता पिणात विट्टमेला. राक्षसाने काहीतरी माया केली असेल आणि मायेमध्ये हनुमंताला अडकावलं असेल. अडकावलंच होतं, काळनिमीनं अडकावलंच होतं, अडकावलं असेल. एक मन म्हणाले, दुसरं म्हणाले असं बी होईना. नभी राक्षसासे नाकळे सर्वता मायेशी जिंतून माया राक्षसे निज कार्याशी लादेल. त्यानं मायावी राक्षसाच्या मायेमध्ये अडकणार नाही, कारण ज्यानं मायेला जिंकलंय त्यानं मायामध्ये अडकत नाही. मायेला जिंका, कारण सगळ्या जीवाला देवापासून दूर नेणारी कोण असेल तर तिचं नाव आहे माया. आणि माया आडवी आली राहिली की राम काढून नेला दुरी. ही माया. मग या मायेलाच ज्यानं जिंकलंय त्यानं मायावीच्या बंधनात अडकत मग काय झालं? औषधी ते राखत गंधर्व असते ते तीही देखील कपिनाता औषधी घेत पर्वत. असं झालं असेल, पर्वतावर हनुमानजी गेले असतील, घरच्यासारखं औषध घ्यायला लागले असतील, गंधर्व आडवायले असतील, गंधर्व म्हणले असतील आम्ही नेऊ देईना. हनुमानजी म्हणलं असेल मी नेल्याशिवाय बोलता बोलते ही कळी मांडिले ते घेऊन देते औषधी ते बळे मिसळून युद्धाते ते कपिते बोलता बोलता भांडण लागलं असेल. तुम्हाला ह्याच्यासाठी पुरावा देतो. दुसऱ्या अध्यायामध्ये सुषेण वैदराज सांगत असताना हनुमानजीला सांगितलंय, चुकोनी या अपायासी औषधीशी आणावे. ते उभे आहे, गंधर्व तुला आडवे येतील, त्याच्यामध्ये तुमचं भांडण लागेल. भांडण करण्याचा अपाय बाजूला काढायचं, भांडण सहजासहजी करायचं आणि घेऊन यायचं असं सांगितले होते. पण गंधर्व ऐकले नसतील, अंगावर पडले असतील आणि त्यांना मारामारी करण्यात उशीर झाला. एक मन म्हणाले, दुसरं म्हणाले असं बी होईना. ही नगडे कपे शिक्षणे मारले गंधर्वासी जगती तळे हनुमंता श्रीरण युद्धासी ना असं बी होईना. माझ्या हनुमंताच्या मनगटात मनगट देणारा अजून या मृत्यू लोकात कुणी जन्माला आला नाही. हनुमंतानी आतापर्यंत मारलेत. किती मारलेत? 14 सहस्त्र वनकर 80 सहस्त्र किंकर मारल्या. अखया कुमार आदट वीरा हनुमंत. 14,000 वनकर 80,000 किंकर. अखिया कुमार, अखियालाच का पाठवलं होतं? इंद्रजिसासारखा महायोद्धा असताना हनुमंताला धरायला अखियालाच का पाठवलं होतं? त्याचं मोठं कारण आहे, पण ते रामकथेमध्ये सांगा येते, शक्तीत सांगा येईना.
आखियालाच का पाठवलं? आखिया लाडका बारका लेकरू आहे, इंद्रजिताचा छोटा भाऊ आहे, त्याला का पाठवलं? प्रधान नव्हते का 16? त्यालाच का पाठवलं? त्याचं कारण आहे, कधीतरी निवांत सांगू. ऐका, आखियाला मारणारा एवढेच मारले नाहीत, खरे सांगू का? हनुमंताने किती मारले सांगू का? किती मारलेत? नकळे का आम्ही राक्षसांच्या पंक्ती क्षणी मारल्या मारुते ते गंधर्व बापडे केते क्षणे कपिपती तुम्ही सांगा, तुम्हाला कळते? आम्ही म्हणजे ज्याचं माप करता येत नाहीत तेवढे राक्षस हनुमंतांना आतापर्यंत मारलेत. आणि एवढे राक्षस मारणारे हनुमानजी 14,000 बनकराच्या मना त्या गंधर्वाच्या बंधनात अडकत. सगळं खरं आहे हो, पण अजून आले नाहीत. काय झालं असं? कळे काया पडले गुंते लोटोणे गेले मध्यरात्री हनुमानाची शीघ्र गती रघुपती सचिंता. काय झालं असेल रे? काय अडचण आली असेल रे? का बरं हनुमानजी आले नसेल रे? हनुमानजी न येता असेच रात्र निघून गेले. सूर्याचं किरण जर माझ्या लक्ष्मणाच्या जखमीवर पडलं आणि लक्ष्मण मेला, वेचल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नयन लक्ष्मण केवी वाचेला. एकदा जर लक्ष्मणाच्या प्राणातून देहातून प्राण निघून गेला, हनुमंतांना औषधाचा पर्वत आणून ठेवलं तर मला काय करायचे रे? प्राणी वेचला लक्ष्मण औषधीचे काय? सिरियस पडलेल्या माणसानं फोन करून आमचे बाबा सिरियस आहेत हो, जरा मदत करा आणि चटकन्या तुम्ही काही 10-20 हजार घेऊन या म्हणून जर फोन केला असेल तर बाबा जिवंत आहेत तोपर्यंत जा. एकदा बाबा मेल्यावर तुमच्या लाखाला काय करायचे? एकदा लक्ष्मण जर मेला तर मला औषधीला काय करायचं? लक्ष्मणा काय केले रणी युद्धात ते धाडिले शक्ती भेदेशन केले माझा मोकलेले काय केलं? अशा युद्धाच्या प्रसंगी माझी साथ सोडून चाललास रे लक्ष्मणा? का माझ्यावर रागावलास? का रुसलास लक्ष्मणा? राम दुःख करू लागले. करोनी अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगत शक्ती केली प्रत्यत शरणांगत तुझा आले. काय अद्भुत पुरुषार्थ केला रे, छाती फुगून येते. मंडळी, एक 6व्या अध्यायामध्ये ओवी आहे. वकील साहेब इथं नाही माझी, पण योगायोगानं सांगतो तुम्हाला. तिथे एक ओवी आहे. लक्ष्मणजी म्हणतात, मी आलेलं संकट दूर केलो आणि शक्तीला जर माझ्या हृदयावर झेललो तर मी मरेन, मी पडेन, पण सुखावेल रघुनाथ सूर समस्त सुखी होती. मी मेलो तर मेलो, रामाला सुख वाटेल. लक्ष्मण मेल्यावर रामाला सुख वाटते? लक्ष्मण मेला रामाला सुख वाटतंय का? मग त्यांनी का लिहिले सुखावेल रघुनाथ? त्याचं कारण सांगतो, या प्रसंगाला लागू होते म्हणून सांगतो. ऐका, संभाजी राजाचं येत मला 4 बोट कातड काढून त्या मुघलांनी मारले हो. संभाजी राजे मेले यांचं आम्हाला दुःख नाही, पण 4 बोट कातड कापस असताना झालेला त्रास सहन केला, पण हिंदू धर्म नाही सोडला. हा आमचा स्वाभिमान आहे आणि ह्याचा जसा आम्हाला आनंद आहे, मेलेल्याचा नाही पण त्यांनी राखलेल्या. बरोबर आहे की? स्वाभिमानाचा आम्हाला सुद्धा आनंद आहे. तसं माझा लक्ष्मण शरणांगतासाठी मेला, पण शरणांगताच्या रक्षणाला माग सरकला नाही, ह्याचा आम्हाला आनंद होईल असं लक्ष्मणजी म्हणतात. तसं लक्ष्मणा, तू माझ्यासाठी खूप कार्य केलास रे, पण आता मला का बोलत नाहीस? राम बोलू लागले. शरणांगता शरण साच एका लक्ष्मण दाविले साच करुण शक्ती झेलून शरणांगताशी शरण्य मीचे एक माझी ब्रीदावळी आहे, पण खरं करून दाखवणारा तू निघालास. 701 लक्ष्मण. वायदे करणारे महत्वाचे का वायदे सांभाळणारे महत्वाचे? सांभाळणारे महत्वाचे आहेत की नाही? म्हणून तर सांगतो तुम्हाला, एकानं वायदा केला होता इस बार 72,000, एक बी गेल नाही माग, आणि 1,500 4 महिन्याचे टाकले की नवरे एकीकडं
कारण वायदा करणारा महत्वाचा नाही, कडाला नेणारा. म्हणून 6 लक्ष्मणा खरं करून दाखविलास रे. स्वतःच्या जीवाचा विचार केला नाहीस असं राम दुःख करू लागला. विभीषण घातला पाठेसे वा. शक्ती धरले पोटेसे वा, वा. सौमित्रे ख्याती केली ऐसे वा. शरणागता ऐका आता. शरण विभीषणाला पाठीमागे घेतलास नाही आणि दुसऱ्यांदा शरण आलेल्या शक्तीला हृदयामध्ये जागा दिलास. दोन्ही शरणांग तुझे आहेत. एकाला पाठीशी धरलास आणि एकाला पोटाशी धरलास. वकील साहेब मी टाकतो वकिली आडाला. तुम्ही तिथं फसवी चाल, इथं फसवी नाव. विभीषण पात्र चांगला आहे का नाही? जगाने समाजाने आदर्श घ्यावा असं पात्र आहे का नाही? आहे ना. मग एवढं विभीषणाचं पात्र चांगलं आहे तर तुमच्या घरात एखादी विभीषण जन्माला यावं असं का वाटत नाही? पुन्हा कवा तरी सांगा. जाऊ द्या. येरांच्या खाता वहिले वा. येरे प्रवर्तले वा. येरांच्या भयभ्याले दोन्ही आली. वा. आले तुझा एवढा शरणा. विभीषण शक्तीला भिवू लागता आणि शक्ती रावणाला भिवू लागते. मी माघारी गेले तर रावण मला दंड करणार आहे म्हणून मी आले तुझं. पुन्हा म्हणलं होतं शक्तीनं. आणि विभीषण कुणाला भिवू लागता? शक्तीला. शक्ती कुणाला भिवू लागती? रावणाला. विभीषण शक्तीच्या भीतीनं शरण आला आणि शक्ती रावणाच्या भीतीनं तुला शरण. तू विचार केलास पहिला शरणांग विभीषण पहिले शरणार्थी पाठीसे घातला निश्चिंते सवेची शरणाली शक्ती त्वरित पहिला शरणांग विभीषण म्हणून विभीषणाला पाठीमागे घेतलास. माझ्या मागे ये रे, मी बघून घेतो शक्तीचं. दुसऱ्यांदा शक्ती शरण आली, तिला हृदयात जागा दिलास. एकाला पाठीशी धरलास, एकाला पोटाशी धरलास. मला मात्र दुःखाच्या डोंगरात टाकून चाललास रे लक्ष्मणा. राम दुःख करू जायला सर्वथा परी नुपेक्षा वे शरणांगता सौमित्रे साचे केले आता प्राणांत व्यथा साहुने. जीव गेला तरी गेला पण शब्दाला मी माग पडणार नाही असा विचार केलास रे लक्ष्मणा. आणि खरंच मला सोडून चाललास लक्ष्मणा. मला बोल रे राम म्हणून. सोनी लक्ष्मणा पिटिता वक्षस्थळे सौमित्रे मंडली रांडोळी बोले बोले छाती पडून लागले, डोकं पडून लागले. का बोललास रे लक्ष्मणा? मला 2 शब्द. ये रे लक्ष्मणा साथ दे का बंधुरत्न माझा सांडिले माझी रणा निष्ठुर मना लक्ष्मणा मला 2 शब्द बोल रे. लक्ष्मणा तुला सोडून मला अयोध्येत जाता येणार रे? खऱ्या अर्थानं राम आज वनवासी झालाय. कारण इतके दिवस वनवास काय असते मला तो कळू दिला. जे वनवास इतके दिवस कुणा भोगला? लक्ष्मणाने. आहे ते फळं खायला. बरोबर की? येणाऱ्या पुढे सांगतोय का? इतके दिवस मला दुःखाचा वारा सुद्धा लागू दिला नाहीस रे लक्ष्मणा. पण आज मला का बोलत नाहीस म्हणून राम दुःख करू लागले. सांडोनी दुःखार्दित रणी निघाला त्वरित माझे अपराध बहुत समस्त साहिले. मला दुःखाच्या सागरामध्ये टाकून कुठं चाललास रे लक्ष्मणा? माझ्याकडून काही अपराध झाले असले तरी पोटात घालून घे रे. पण मला 2 शब्द बोल. झाले असले तर नव, झाले तच 2 अपराध सांगतो. ध्यान लावून ऐका. पहिला अपराध बहु साल कष्टला शिवनी कष्ट करसे अनुदिनी पोटा पुले बांधोनी. पहिला अपराध आहे. 14 वर्ष दिवस आम्ही दोघा नवरा बायकोनं पोट फुटेपर्यंत जेवलो रे. पण कधी जेवलास का म्हणून तुला विचारलो नाही. मी जबाबदारीने एक वाक्य बोलू का? लक्ष्मणा तू उपवासी राहिला नाहीस. जाणून बुजून मी तुला उपवासी ठेवलंय. कारण माझा एक वैरी मारायचा होता आणि 14 वर्षे उपवास झाल्याशिवाय मरणार हे माहिती होतं. म्हणून 14 वर्ष तुला मी जेव म्हणलो. हे अपराध आहे का नाही? हे अपराध आहे का नाही? मी तुला जेव म्हणलो नाही. 14 वर्ष फळं आणून मला दिलास, सीतेला दिलास.
पण तुला जेवलास का म्हणून विचारलो नाही, हे पहिला अपराध आहे. दुसरा सांगतोय का, क्षालना करिसे नित्य वा. चरण सुरिसे अहोरात्र बरोबर. निद्रा न लगे अणुमात्र. आता दुसरा अपराध आहे का? चित्त राम भजने. वनामध्ये फळ आणायला कोण जात होतं? लक्ष्मणजी. फळ कोण आणून द्यावं? लक्ष्मणाने. आणि रामाने सीतेनं घरी बसून खावं. आणि संध्याकाळी राम झोपले की लक्ष्मण जवळ यावं आणि त्यांचे पाय दाबावं. दादा तुमचे पाय दुखत असतील हो, फळ आणणाऱ्याचे दुखतील का घरी बसणाऱ्याचे? नाही, खरं सांगा मला, जे आहेत ते सांगायला. मी काही बाजूचं अजिबात बोलला गेलो. कुणाचे दुखतेत? मग पाय कुणा दाबा? इकडे जाऊ द्या बाबा, खरं सांगा. रोज संध्याकाळी सकाळी पहाटो बायको आधी उठते का नवरा आधी उठते? 5 मिनिटानं का होईना. नोकरदाराचं माहित नाही मला बरं का, शेतकऱ्याचं सांगा. कोण आधी उठते? बाई आधी उठते आहे. नवरा 5 मिनिटानं का होईना उशिरा उठते. पण उठल्यापासून कामाला कोण लागते? बाई का गडी? दिवसभर खुटू 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 कोण काम करते? बाई. एक म्हण आहे बघा, बाई बस ना, आणि कुणी विचारायला बसलं तर काम तिचं दिसणार, खोटो खोटो करते. बरं जाऊ द्या दिवसाचं. संध्याकाळी 5 मिनिटाने का होईना आधी कोण झोपते? गुढी झोपते. आणि बाया 10 मिनिटाने का उशिरा झोपते. मग दिवसभर खुटू खोटू करून जल्दी उठून उशिरा झोपणाऱ्या बाईचे पाय दुखत असतील. कळालं वा सगळ्याला? म्हणजे मला असं म्हणायचं नाही, मला काय म्हणायचं नीट ऐका. त्या बायानी ऐकावं म्हणून ओवी टाकली आहे. ऐका माय, दिवसभर फळ आणण्यामध्ये पाय लक्ष्मणाचे दुखत होते, पण मालक म्हणून रात्रभर रामाचे पाय दाबत होते. तसं मालकाचे पाय दाबणं तुमचं कर्तव्य आहे, हे जगाला सांगण्यासाठी ओवी घातली आहे. म्हणाला हे कष्ट आठविता वा मजा होत असे दुःखावस्था. वा. हृदय स्फोट होईल आता वा. न देखता सौमित्रा. लक्ष्मणा, तुझ्या कष्टाची आठवण केलं तर माझी छाती फुटते. अरे हृदय स्फोट शब्द काय वापरलाय? स्फोट. स्फोट शब्द कुठून आलाय? स्फोट शब्द कोण्या भाषेतला आहे? इंग्रजी. 5 प्रमुख भाषा या शक्तिकांडात वापरली. 5 या शक्तिकांडात मराठी आहे हे तर सगळ्यालाच माहित आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश. स्फोट शब्द इंग्रजीचा आहे. आणि अजून एक भाषा आहे कन्नड. आपल्या रामायणाच्या शक्तिकांडात बर का, अत्यंत पवित्र तेथीचे नीर शब्द वापरलाय. नीर शब्द कन्नड मधला आहे. कन्नड मध्ये पाण्याला काय म्हणतात? नीर म्हणतात. ते शब्द तिकडून घेतलाय. आणि हे सगळ्याचं चिंतन केले की माऊलीची ओवी लक्षात येते आहे. 56 भाषेचा कैलाशी गौरव. म्हणून माझा हृदय स्फोट होईल. मला आट्याक येऊन तुझ्या महाग महाग निघाली लुटांगणी सवेचे सावध झाला म्हणे मी भ्रांत काय म्हणून कंदना लागो नि उठीला. बोलले, धरणीवर अंग टाकलं, लोळायला लागले. एकदम राम उठून उभा राहिले. अरे रडावं कुण? ज्याच्या अंगात बळ नाही त्यानं रडावं. कोण नेते माझ्या लक्ष्मणाला? काय झाले ते कवण नेले सौमित्राचे दमोनिया सकल बोते लोकपाळाते दामी. सगळ्याला दंड करून उठवतो. प्रथुने दमी येली तर दुहिला औषधी सामग्री मी त्याहून दमीन बाणाग्रे सौमित्र शरीरी उठते. काही अंशी दंडन करून पृथ्वीतून तत्व काढले असतील. मी त्यापेक्षा अधिक दंडन करीन. आणि पृथ्वीचे तत्व आहेत आपल्या देहात काम करतात बरं का. अस्थि मास्तवाच्या रोमाने नाडी हे कार्यरत झाल्याशिवाय तिला सोडणार नाही. अगस्ती ऋषीने निश्चित शोषेला पांपते मी त्याहून करण ख्याते त्रिजगते कोरड. अगस्ती ऋषीनं सप्तसागरातलं पाणी पिलं होतं. ऐकलं की तुम्ही? पिलं बिन परत सोडलं बी. म्हणून अगस्तीचे मूत्रमळ त्याशी म्हणती कृष्णावळ, असा एक तुकाराम महाराजचा अभंग आहे. सीतेला रामाने सांगितलं होतं, हे बघ लोपामुद्रेच्या भेटेला आपण चाललाव, अगस्ती मुनीच्या बायकोच्या चाललाव. तू सगळ्या घटना सांग तिला, महागारी येतेस बर का. पण समुद्रावर पूल बांधला ही घटना सांगू नको. 3दा सांगितले होते. पण सीतेनं तेच नेमकं बायाला सांगणूक म्हणल्यावर
जर गावात गोष्ट पसरवायची असेल तर फक्त बायकोला सांगायचं आणि म्हणायचं कुणाला. दुसऱ्याशी संध्याकाळपासून गावात घर शिल्लक राहणार नाही, आपली गॅरंटी आहे. ते आमचे वडील एक विनोदाने सांगत होते. एक मोठा श्रीमंत आमच्या श्याम वकील साहेबासारखा, आणि घरामध्ये एक इमानदार नोकर होता. एकदा तिने लग्नाला निघालेत घरभर सगळं, आणि घराची चावी त्या नोकरदाराजवळ दिली आणि सांगितलं आता मी घर बी शेत बी त्यानं सांभाळायची जबाबदारी घेतली. भाकर बांधून निघाल तर पण गरीब घरचं होतं. जरा त्याच्याकडे चटणी होती कोरडी, काहीतरी संग राहावं म्हणून त्यानं मालकाच्या इथल्या 2-4 खाराच्या पुडी घेऊन वरी टाकला. दाडग्यातल्या खाराच्या पुडी घेऊन वरी टाकाले. आणि तेवढ्यात एक बाई आली आणि त्या बाईनं बघितल्यावर त्यानं उठलं, तिचे पाया धरलं. माय तुमच्या पाया पडतो, मालकाला सांगू नका बरं का. खाराची फोड सुद्धा चोरी आहे, कारण विश्वास लय गमतीचा आहे, बरोबर आहे की. तिनं म्हणली हेव का घेऊन 2 फोडी घेतलंय आणि माझ्या पाया पडालायस, सांग नको म्हणून. मी कसं सांगन बर. त्या बाईनं म्हणली. ह्यानं म्हणलं बरं झालं सांग नको माय. म्हणलं शेताला निघून गेलं. तिथून उठली, सखूबाईच्या घराला गेली आणि सखूबाईला म्हणल्या सखू मी त्या श्याम वकिलाच्या घराला गेलते, त्यांचा गडी 4 फोडीच घेऊन आलता खाराच्या आणि माझ्या पाया पडालाय, मला म्हणालाय कुणाला सांगू नका. मी कसं सांगन बर. सक्कू झाली की ठकू झाली की गावाला येडा मारली आणि वरून काय म्हणाले मी कसं. तसं सीतेनं मी कसं सांगन म्हणली, तेवढंच सांगून बसली. आणि सांगून बसल्यावर लोपामुद्रीनं म्हणले काय तुमचे मालक असतील, एवढं वानेराला बेजार करायची काय गरज होती. माझ्या मालकानं 3 उंजळीमध्ये समुद्र कोरडा केला होता. कमीपणा झाला का नाही. कमीपणा झाल्यावर मग सीतेच्या डोसक्यात प्रकाश पडला, मला का सांगणूक म्हणले होते. आता कमीपणा कसा घेऊन जावा म्हणून त्यांनी डोकं लढवलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हे सगळंच माहित आहे, माझ्या मालकाने 1 मिनिटामध्ये समुद्र कोरडा केला असता, पण तुझ्या नवऱ्याचं मूत्र आहे म्हणून त्यांनी त्याला स्पर्श केला. बरोबर आहे की. तसं अगस्तीनं सप्तसागराचं पाणी कोरडं केलं होतं, पण राम म्हणाले मी त्रिजगती कोरडी करीन. आणि लक्ष्मणाच्या देहातले पाण्याच्या तत्वात लाळ मूत्र शुक्र शोणित आणि श्वेत हे कार्यरत झाल्याशिवाय सोडणार नाही. जीवन स्त्री आणून देईल धडकरी तव कर्ण भोरे बाणधारी लक्ष्मणाच्या जिबीचा ओलावा कायम केल्याशिवाय पाण्याला सोडणार. तेजेचे शोषण जवस तेजवय लक्ष्मण अन्यथा महावात प्रेरण शशेन तेजासीन. अग्नीला दंड करतो, अग्नीचे तत्व देहातले कार्यरत करतो, तवर सोडणार नाही. पाणी मा शून्य बर्डीन प्राशन सकळ प्रपंचन जव लक्ष्मणाचा निज प्राण स्वय आपण आणून दे. वाऱ्याचे कार्य देहातले कार्य चालू होणार नाही तोपर्यंत बरं का. धावन वलन प्रसरण आकुंजनी वाऱ्याचे कार्य तोपर्यंत मी वाऱ्याला सोडणार. शोभवनीचे आकाश गोटीन सगळेच्या आकाश सौमित्राचे हृदय आकाश सावकाशाचा लक्ष्मणाच्या हृदय आकाश सावकाश होणार नाही तोपर्यंत, किंवा आकाशाचे काम कार्य कार्यरत होणार नाही तोपर्यंत. आकाशाचे कार्य आहेत पण दिसत नाहीत. काम सांगू, काम क्रोध नाही, इकडे यायचं नाही. काम क्रोध लोभ भय हे आकाशाची तत्व आहेत. लक्ष्मणाच्या आता मनात काम बी नाही क्रोध बी नाही. क्रोध असता तर धनुष्यबाण घेऊन रावणाला बघतो म्हणून उठून वरायला असता. हे कार्यरत होणार नाही तोपर्यंत आकाशाला सोडणार नाही. ऐका मोनिया सकळ देव उडविण त्यांचे माव करीत सौमित्रा सावयव ते लाघव करीन सगळ्याला दंड करतो. दमोनिया दिशांचे पोकळी वर्णाचे आनंद कलोळी जाऊ सौमित्राचे कर्ण बेळी आहळ बहाळ. कानाय दैव दिशेला ओढून आणून कानात बसवतो. शब्द ऐकू गेल्याशिवाय सोडणार नाही. पाणी पाडून या सूर्यासी खंडून उदय असतासी गैन हिरोण तेजासे नेत्री लक्ष्मणासी भारीण. आता दुसरं ज्ञानेंद्रिय डोळ्यात दैव सूर्याचा तेज काढतो लक्ष्मणाच्या डोळ्यात भरतो. अश्विनी देव दोन्ही निरोध केला आणि त्याचा कंदाचे खंडून सौमित्र गाणे अश्विनी कुमार दोघं नाकाचे दैवत आहे. त्यांना श्वास बंद झाला नाही, मंद झालाय. मंद होणं वेगळं आणि बंद झाल्यावर माणूस रात्रभर वाचत. मग मंद झालेला पहिल्यासारखा झाल्याशिवाय त्याला सोडणार नाही. वरुणा ते गाळून गाणा जेणे निरस केली रसना गोडी हिरुणी आणून जाणार चेतविना सौमित्राचे. ज्ञानेंद्रिय जीभ आहे, त्याच्यावर वरुण नावाचं दैवत आहे. वरुण नावाचं दैवत असले की त्याच्या जीबीला कडू गोड सगळं कळतंय. आणि तेवढं निघून गेले की माणसं असून म्हणते शेण खाल्ल्यावनीच कधी खाऊन बघितलं असेल म्हणते का नाही. काय बी खाऊ द्या, पानचट लागाले, शेण खाल्ल्यावनी लागाले, मातीवनी, कारण हे दैवत निघून गेले. आणि हे दैवत बसलं ना, गोड ते गोड लागते, कडू ते
कडू लागतंय. तुमच्या सहित माझ्या सहित जेवढे ऐकायला तेवढ्याला हे दैवत कुठं गेले की मला माहित नाही, पण कडू आहे तेवढं गोड लागाले आणि गोड आहे तेवढं कडू लागाले का नाही. एक माऊलीची ओळी सांगतो पुढे सरकतो ऐका. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू. मग कडू ते कडून गोड ते गोड कळाल्याशिवाय वरून आला सोडणार नाही. मंडळी गसगस केला सौमित्र मंद स्पर्श पिळून त्याचा प्रांश करीन सुस्पर्श सौमित्र. मी लक्ष्मणाला उठवतो, कातड्याचा देवत वारा आहे, वाऱ्याला कातड्यामध्ये काम करायला होतो. राम रागा इंद्रे मांडिले बंड निर्विरे केले भाऊ दंड ठेचून या त्याचे तोंड सबळ भुजलंड इंद्राचं तोंड ठेचतो, हातामध्ये बसवतो, हातावरी करून लक्ष्मण संचर्या दोघ तीक्ष्ण केली शरीरशक्ती त्याशी लावण्या ख्याती अक्षनिश्चित गुरुद्वाराचा देवत यमाला गुरुद्वाराचं कार्य करायला होतो. ब्रह्मयाने केला निरुद्ध खुंटला रती स्वानंद त्याचा छोतीने बाधा खंडानंद भरीन. पुढचं कर्मेंद्रिय जननेंद्रिय लघवीची जागा याचा दैवत आहे ब्रह्मदेव. आणि लक्ष्मणाला रती सुखाच्या आनंदाची गरज नाही म्हणून इथं शब्द वापरलाय. अखंड आनंद प्राप्त करून देणार नाही तोवर ब्रह्मदेवाला सोडणार नाही. उपेंद्रे छळनोक्ती खुंटली गमनागमन शक्ती त्यासी लावण्या ख्याते उर्मिला पत्ते उठवीन. वामनाला बी ओढून आणतो. बळीने द्वार पाळ केला वामन त्रिविक्रम मला खेळणं समुद्राच्या पावला चालविना माग सुखे. बळीच्या दारात उभारलाय तरी गुन्हा राहिला नाही, माझ्या लक्ष्मणाच्या पायातून निघून गेलाय, त्याला ओढून आणतो, पायात बसतो, चालायला मांडले द्वंद्व निशेष खुंटला शब्द उडून त्याचा शून्यवाद अनाथ शब्द काढीन. शेवटचा कर्मेंद्रिय तोंड आहे याचा दैवत नभ नाम आकाश आहे. ज्याच्या तोंडात आकाश नावाचं दैवत आहे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो. शब्द तो आकाशीचा पडलाय का रात्रीपासून लक्ष्मणाच्या तोंडातून पडलाय ना, मग त्या आकाशाला ओढून आणतो, तोंडात बसवतो, शब्द बाहेर पडले तरी निश्चल न राहे उगे सौमित्राच्या मन नेले वेगे मूर्छित करून. चतुष्ट आहे. पहिला भाग मनाचा, त्या मनाचा दैवत चंद्र आहे. आणि इथं लिहिलेलं सांगतो चंद्र पिढीला क्षयरोगे, चंद्राला क्षयरोग झालाय तरी न राहे उगे तरी गुणानं राहिला नाही. हे शब्द फक्त पलटून सांगतो. चंद्र गुणानं राहिला नाही म्हणूनच त्याला टिब्बी, गुणानं राहणाऱ्याला टिब्बी होत नाही. ज्याला टिब्बी नको असेल त्यानं गुणानं राहा, त्यानं आगावपणा केला का नाही म्हणून त्याला टिब्बी झाली का नाही. मी त्याला असा दंड करतो ऐसे दंडी निमित्त असे स्वय विसरून निजे धर्म असे सांडून संकल्प विकल्प असे उठून संकल्प विकल्प बाजूला सोडून निर्विकल्प लक्ष्मणाचं मन केल्याशिवाय ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडून त्याच्या ब्रह्मपद सौमित्राशी निर्विकल्प शुद्ध स्वरूपाबोध जबकार. लक्ष्मणाच्या बुद्धीचा ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाला बुद्धी स्थापित करतो आणि कार्य करायला होतो. अहंकार केला क्षण त्याशी सोमवार करीन समर्थका समारुण धरी स्वरूपाभिमान जब सौमित्र. अहंकार गेलेला बरा का असलेला बरा. अजून एक विनोद म्हणून सांगतो मी तुम्हाला. अहंकार बारकाजवळ जाईना म्हण नवल अहंकाराचे गोटी विशेष न लगी अज्ञाना झोंबे सज्ञानाच्या ज्ञानी लोकांकडे जाते. अहंकारालाही ज्ञानी माणूस आवडतो, बरोबर आहे. मग जो माणूस ज्ञानी माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो असा वाईट जरी असला तर त्याला ज्ञानाने जवळ करावं का ढकलून द्यावं. ज्याशी अपंगिता आणि त्याशी धरी जो तोची साधू. मग अहंकार त्याला कुणीच जवळ येऊ देना, हे अपंगिता झालेला आहे. मग असल्याला संतांनी जवळ करणं कामाचं आहे, ह्याला बाजूला सोडायचं नाही. अहंकार असला पाहिजे. मी एक वाक्य बोलून जातो, त्याच्यातून तुम्ही ओळखून घ्यायचं. अभी थकना नहीं मेरे भाई, उड्डाण तो झाकी है, अयोध्या मिल गई तो क्या हुआ, मथुरा और काशी. याचा धरीन मग लक्ष्मण अभिमान धरून उभा राहणार नाही तोवर त्याला सोडणार नाही. सौमित्रा सावचिता तर तो करीन पदच्युता सर्वगत देशदाडी. आता चित्ताचा दैवत विष्णू आहे, विष्णूला देशोधडी करतो, चित्तामध्ये चिंतन करायला होतो. लक्ष्मणाचे विरहे जाण पूर्ण क्षोभला रघुनंदनांतकांत कहूना धनुष्यबाण. लक्ष्मणासाठी राम रागावले, धनुष्य उचलला, बाण जोडला. पहिल्या बाणाने राक्षस सकळ जाळीने जगतितळ झाला कृतांगी कल्लोळ. पहिल्या बाणाने राक्षस सकळ, दुसऱ्या बाणानं जाळीनं हे जगती तळ. मल्ला जर विसरत असतील तर मी हात दाखवल्याशिवाय देवाला विसरणाऱ्याला हात दाखवू दे. बरं का, दिल्लीमध्ये उगा असं केले न कर, ऐकल्यावर की 2 रोज झाले, उगा असं केले न कर, तरी बी लोक बाहेर पडली होती म्हणून. आत्ता संपलं म्हणून आले देवाजीच्या आणि ते कोणाचे
मला इसरल्यावर जाळीनं हे जगती तळ. मी इथलं सांगायला राम काय म्हणाले, जाळीनं हे मी एकालाही जीवन ठेवना म्हणले. ऐका, काळ मांडला युगांत लोक पाळ हडबडीत राम होता कृदान्वित रुद्र. रामाचा राग बघितले बारके वाणीर घर म्हणे काय झाले काळविन प्रळंत मांडले दोन्ही कष्ट जोडले पुन्हा कसे सकाळ. महादेव म्हणाले कस करा लागल, ब्रह्मदेव म्हणाले कुण्याला गाडगे सकाळ अर्धा परदेश मार्केट सरात ते कोणी थोर थोर वानर वीर पुढे झाले. बारक्याला पळून जाता येते, पण ज्याने डायरी हातात गेल्या त्यांनी 7ला बी आरती झाली तर गुन्हा. नळ निळा ते जांबावंत सांगत मोठे मोठे पुढे आले. नीळ आहे, जांबवंत आहे, हनुमंत आहे. रामाला रामाची ओळख करून द्याली. तुम्ही कोण आहो? पूर्णावतार राम राव काय करून प्रयोग कापतसे ब्रह्मदेव विसरशी पहावं करवे. मागली भूमिका सांगता. रामाला म्हणाले तुमचं काम आहे सकळ जीवांचा करीतो, मग सांभाळ करणाऱ्या धनुष्य घेऊन मारा उठून काळ पळ करिता बोला लागेल निज व्रता तू सकाळ ते पाळिता नाही करू. तुम्ही सगळ्याला पाळणारे आहो. असं जग जाळा निघाल्या लोक काय एकाचे अपराधासाठी समारण सकळ सृष्टी ते प्रतिपालन. एका रावणाच्या अपराधासाठी जग जाळणं तुम्हाला शोभा देईना. जनका सकाळांचा पिता पिता महाचा निर्पणा त्यांच्या बाळाचा समार कैसा करतोस. तुम्ही आमचे नात्याने आजोबांनी नातवंडाला खेळवावं म्हणून धरले दोन्ही चरणा लोक प्रयोज गुणी बाणा. कृपाळू रघुनंदन क्षमना करी पाया पडतो रागावरा म्हणून पाय धरले. जनांचा कृपाळू श्रीराम दिन दयाळ वळला कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. आठवण करून दिल्या लक्षात आलं खरंच मी जगाचा सांभाळ करणार आहे. मारणं मला बरोबर दिसत नाही. म्हणजे रामाची चूक रामाला कळली, ज्याची चूक त्याला कळत जावं. पण गंमत सांगतो, आपल्या गाडीवर चुका ठेवाले झाकून आणि लोकांच्या घरात बघाले वाकून. ही सध्या परिस्थिती बनली आहे. आपलं झाकून ठेवून लोकांकडे बघू नका. मी एक वाक्य बोलून जातो, तुम्हाला पटलं तर घ्या. लोकांच्या चुका शोधण्यासाठी बुद्धी वापरल्यापेक्षा स्वतःच कुठे चुकालंय ह्याच्यासाठी बुद्धी वापरा, फायदा तुमचाच होईल. रामाने ओळख केलं, आपली चूक झाली आहे, कबूल केलं, आलेला रागावरला. दिन चातका देखताची एका वर्षोनिया कृपा पियुक निवडलेली देखा दयाळुत्वे. चातकासाठी एक धावून येतो तसं भक्तासाठी देव धावून आले. भक्ताचे वचना नुलंगित रघुनंदन गेले कृताचे उपशमन भक्तावगणना. आपल्या भक्ताच्या शब्दाच्या बाहेर देव गेला नाही, जाणार नाही, पुढे जात नाही. एकपणाचे दिठे एका जनार्दनी नातेली गोष्टी ब्रह्मत्व सृष्टी लावे. आता हे मागल्या 2-4 ओळ्यामध्ये परिहारलेले ना, तेवढ्या परिहाराचा सार सांगणारी ही ओवी आहे. ही प्रवचनची ओवी आहे नाही का. मग हिला उग खरबडत बसल्यापेक्षा एवढंच म्हणतो मी. कविकर्त्यांनी सांगितलं की माझ्या गुरुनी त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला देवाची ओळख करून दिली आणि मला देवाची ओळख झाल्यावर मी देवाला बघितलो. मग देव पहावयाशी गेलो तेथे ही अवस्था माझी झाली, असं गावबा महाराजांचं म्हणणं. एका जनार्दना शरणा प्रार्थनिया रघुनंदना गेले क्रोधाचे उपशमन निज जना कृपाळू. 5 म्हणलं होतं, 5:15 झालेत. जाऊ द्या की आता तुमच्यासारखी मोठी माणसं भरायला असल्यावर काय आमचं काम आहे अडचण करून सोडणं. ऐका, पुढच्या अध्यायामध्ये गोड अध्याय अजून 150 वयात एक अर्धा पाऊण तासामध्ये अध्याय होईल. सगळ्यांनी असंच ऐकावं. कथेचा आमंत्रित देऊन अध्यायाला पूर्ण. श्री बाबात्रमण युद्धकांड एका काटक्या रघुनाथ प्रदूषमन नाम 48 अध्याय गुडा पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कटवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. वाचकाच्या सेवेसाठी बालासाहेब महाराज सूचक बालाजी महाराज आजमीकर. चला चला.